पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेमध्ये महायुतीमध्ये चर्चा सुरू झालेली आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत। सर, काय म्हणाल, चर्चा सुरू झाल्या कुठेपर्यंत आलेली आहेत? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांमधून काही सूर उमटत होते। या अनुषंगानं नेते मंडळींच्याकडूनही काही सूचना आल्यात की स्थानिक स्तरावरती बसून ही काय युती होऊ शकते का, कशा पद्धतीनं याची चर्चा करा आणि मग आमच्याशी बोला असं सांगितलेलं आहे। तर या अनुषंगानं मधल्या कालावधीमध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या आधी खासदार बारणे साहेबांशी आमचं बोलणं झालेलं होतं। त्यांच्याशी निवडणुकीच्या नंतरसुद्धा प्रत्यक्ष भेट झालेली नाही, पण चर्चा झालेली आहे आणि लवकरच या अनुषंगानं आम्ही भेटणार आहोत। सर, सीट वाटप फॉर्म्युला काय ठरलेला आहे का? नाही, सीट वाटप फॉर्म्युल्यासाठी आम्ही अजून बसवलं नाही। प्रामुख्यानं पक्षातल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या निवडून आलेल्या जागा आहेत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेले जे सदस्य नंतरच्या टप्प्यावरती आले त्या जागा वगळता अन्य जागांच्या बाबतीत चर्चा करा आणि आमच्या पक्ष म्हणून मिळालेली जागा आहेत याचा त्याग कशासाठी करता असा कार्यकर्त्याचा सूर आहे। सर, एकूण 78 जागा आहेत पनवेल महानगरपालिकेच्या, यातल्या किती जागेवरती तुमच्याकडे सिटिंग नगरसेवक आहेत? 65 जागे। 65 जागे एकतर आमचे 51 ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले होते, नंतरच्या टप्प्यामध्ये एक एक नगरसेवक आमच्याकडे येत गेलेत। अशा 65 जागी आमचे विसर्जित झालेल्या महापालिकेमधले नगरसेवक होते। सर, तुमच्या बाजूला असलेल्या उरणमध्ये आहे ते नगराध्यक्ष पदावरून शिवसेना BJP पूर्णपणे संबंध ताणले गेलेले होते। सध्या काय परिस्थिती आहे पनवेल? खरं तर उरण नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला जे झालं ते दुर्दैवी होतं। आमदार महेश बालदीजी आणि आमचा आग्रह होता की त्या ठिकाणी शिवसेनेनं जे उमेदवार उभे केले होते ते उमेदवार निवडणूक लढवायला तितकेसे इच्छुक नव्हते, पण उमेदवार उभे राहिले तर त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी अशा पद्धतीची आमदार महेश बालदी यांची मागणी होती। त्या अनुषंगाने त्यांची चर्चाही सुरू होती, पण दुर्दैवानं ती काही फलद्रूप झाली नाही आणि त्याच्यामुळे त्यावेळेला काही अंशी संबंध ताणले गेलेत। पण आता नेत्यांनी सांगितलं तर आम्ही बसू। नक्कीच आपण पाहतो की जरी उरणमध्ये संबंध ताणले असले तरी पनवेलमध्ये मात्र स्थिती तशी नाही आहे, अशा प्रकारचा दावा या ठिकाणी आमदारांनी केलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, पनवेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।